ची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अजित पवार हे बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सध्या दाखल झालेत। तर बीडमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत आज डीपीडीसीची ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीत नेमकं काय होतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर ही डीपीडीसीची बैठक वादळी ठरू शकते, कारण सुरेश धस यांनी 2021 ते 22 या सालामध्ये बिलांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आणि त्याचे सगळे पुरावे आपण अजितदादांना सादर करणार असल्याची माहिती सुरेश धसांनी दिली आहे। त्यामुळे या बैठकीत आता सुरेश धस काय बोलतात आणि त्यावर अजित पवार काय ऍक्शन घेतात ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अजित पवार आज बीडमध्ये आहेत। बीडचं पालकत्व स्वीकारल्यानंतर आता अजित पवार हे पहिल्यांदाच बीडमध्ये येत आहेत आणि सुरुवातीलाच सकाळीच अगदी त्यांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना तंबी दिलेली आहे। कोणताही वाईट प्रकार खपवून घेतला जाणार नाही असं अजित पवार यावेळी म्हणालेत। मोठा बंदोबस्त आज खरं तर बीडमध्ये लावण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स लागलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांनी सकाळीच अजित पवारांचं स्वागत केलं। सध्या अजित पवार हे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। काही तासात ही बैठक होणार आहे। डीपीडीसीच्या बैठकीसाठी अजित पवार इथे आलेले आहेत। बजरंग सोनवणे आपल्या सोबत आहेत।